नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कामगार आयुक्तालयामार्फत 78 जागांसाठी भरती ही जाहीर झाली आहे। आपण या व्हिडिओतून बघणार आहोत या पदासाठी पात्रता काय आहेत, वेतन श्रेणी काय आहे आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक काय आहे। चला तर सुरुवात करूया। तर मित्रांनो, कामगार आयुक्तालय मुंबई यातून सरळ सेवा गट क 2026 ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक म्हणजे स्टेनो या 3 पदांसाठी 78 जागा या आहेत। त्यामध्ये निरीक्षक साठी 62, लेखापाल साठी 12 आणि लघु टंकलेखक म्हणजे स्टेनो साठी 4 अशा एकूण 78 जागा या आहेत। ज्यामध्ये निरीक्षक पदासाठी S13 ची वेतन श्रेणी असणार आहे, म्हणजेच 35,400 ते 1,12,400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय असणार आहे। लेखापाल साठी ही S13 35,400 ते 1,12,400 पर्यंतचे वेतन आहे। स्टेनो साठी S8 म्हणजे 25,500 ते 81,100 ही वेतन श्रेणी असणार आहे। या तिन्ही पदांसाठी 78 या जागा आहेत। पुढे पाहिलं तर अर्ज करण्यासाठीचा कालावधी दिनांक 13/5 पासून सुरू असणार आहे, तर 11/6 म्हणजे 11 जून पर्यंत रात्री 12 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात। ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक असणार आहे 12/6 म्हणजे 12/6 पर्यंत तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकता आणि 11 जून पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। अर्ज करण्यासाठी http://mahakaamgar.maharashtragov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। ही परीक्षा TCS मार्फत होणार आहे। ही परीक्षा TCS मार्फत होणार असल्याने ओपन कास्टसाठी 1000 रुपये फी आणि कॅटेगरीसाठी 900 फी असणार आहे। पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी याच्यामध्ये दिलेल्या आहेत। ही डिटेल जाहिरात असल्यामुळे आपण आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी यातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर यामध्ये खेळाडू आरक्षण असणार आहे, दिव्यांग आरक्षण ही असेल, दिव्यांग उमेदवारासाठी मदतनीस वापरणाऱ्या दिव्यांग उमेदवारासाठी सूचना ही याच्यात दिलेल्या आहेत। यासाठी वयोमर्यादा असणार आहे 19 ते 38 वर्ष। ही वयोमर्यादा निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक या तिन्ही पदासाठी एकच वयोमर्यादा आहे। तर मागासवर्गीय आणि अनाथ यांच्यासाठी महत्तम मर्यादा ही 43 असणार आहे। प्रावीण्य खेळाडू, अमागास, मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग, प्रकल्प यांच्या सर्वांसाठी 45 ही मर्यादा असणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता। निरीक्षक हे पद पाहिलं होतं, ज्याच्यासाठी 62 जागा होत्या। त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्यता केलेली अर्हता, म्हणजेच कोणतीही पदवी यासाठी चालणार आहे। लेखापाल हे दुसरं पद होतं, ज्यामध्ये या संवर्गासाठी संविधानिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी म्हणजेच कॉमर्सची पदवी याला पाहिजे आहे आणि सोबतच लेखा क्षेत्राचा काम केल्याचा 3 वर्षाचा अनुभव याला लागणार आहे। लेखापालसाठी वाणिज्य शाखेतील पदवी असेल आणि 3 वर्षाचा लेखा क्षेत्रात काम केल्याचा अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र असाल। आणि लघु टंकलेखक म्हणजे स्टेनोसाठी शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्यता केलेली अर्हता, म्हणजे याला पण कुठलीही पदवी ही चालणार आहे। त्याच सोबत इंग्रजी व मराठी लघु टंकलेखक 80 म्हणजे 80 वर्ड पर मिनिट याचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असायला पाहिजे आणि मराठी टंकलेखनाचा वेग 30 आणि इंग्लिशचा 40 असला पाहिजे, म्हणजे मराठीचा 30 आणि इंग्लिशचा 40 वर्ड पर मिनिटचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे। ही लघु टंकलेखक साठीची पात्रता आहे। पुढे पाहिलं तर याची निवड प्रक्रिया कशी होणार आहे, तर जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयी अटी किमान असून किमान अर्हता धारण केला म्हणून उमेदवार शिफारसीसाठी पात्र असणार नाही। परीक्षेचे टप्पे निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक एकच परीक्षा होणार आहे, ज्यामध्ये 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातील, म्हणजे 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातील। एकच परीक्षा होणार आहे। पुढच्या पेजवर प्रमाणपत्र आणि कागदपत्र याची लिस्ट दिलेली आहे, ते तुम्ही डिटेल याच्यामध्ये बघू शकता। पुढे या जाहिरातीमध्ये आपल्याला अभ्यासक्रमी दिला आहे, तो आपल्याला बघायचा आहे। हे बघा, इथे परीक्षा शुल्क दिला आहे। अमागाससाठी 1000 आणि मागासवर्गीयासाठी 900, म्हणजे ही एक्झाम TCS मार्फत होणार आहे, हे आपल्याला याच्यातून कळतं। या पेजवर सर्वात महत्वाची माहिती म्हणजे सामान्य क्षमता चाचणी 100 प्रश्न एकूण 200 गुणांसाठी होणार आहे। दर्जा काय आहे, पदवीचा आहे। प्रत्येक वेळेस जेव्हा TCS ही एक्झाम घेत असते तेव्हा 12वी पर्यंतचा दर्जा असतो, पण ह्या वेळेस पदवी हा दर्जा इथे दिलेला आहे।
मराठी आणि इंग्रजी माध्यम असणार आहे, म्हणजे क्वेश्चन्स मराठी आणि इंग्रजीत दोन्ही मध्ये असतील. 2 तासांचा हा पेपर असेल. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न. अभ्यासक्रम आपण जर पाहिला तर मराठी भाषासाठी 30 गुण म्हणजेच 15 प्रश्न, इंग्रजी भाषासाठी 30 गुण म्हणजेच 15 प्रश्न, सामान्य ज्ञान म्हणजे इतिहास भूगोल भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान म्हणजे इतिहास भूगोल भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान अंकगणित मध्ये 30 मार्क म्हणजेच 15 प्रश्न विचारले जातील. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा इथे आहे की विविध कामगार कायदे आणि महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 व महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 या कायद्यांवर तुम्हाला 40 प्रश्न विचारले जाणार आहेत, ज्याच्यासाठी तुम्हाला 80 मार्क दिले जाणार आहेत. म्हणजे मराठी, इंग्लिश आणि बुद्धिमापन चाचणीसाठी आणि जीएस साठी तुम्हाला 60 प्रश्न विचारले जातील आणि या कायद्यांसाठी तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातील. असे हे टोटल 100 प्रश्न असणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे सर्व संवर्गनिहाय एकत्रित गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. म्हणजे या तिन्ही पदांसाठी एकच मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर अंतिम निकाला संदर्भात काही कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणजे जनरल मेरिट लिस्ट लागणार आहे, त्यानंतर प्रोव्हिजनल लिस्ट लागेल, ऑप्टिंग आउट सुद्धा असणार आहे, जे याच्यापूर्वी कधीच टीसीएसच्या एक्झाम मध्ये नव्हतं. त्यामुळे खूप सारा फायदा पण याच्यामध्ये होणार आहे. तात्पुरती निवड यादी विभागाच्या तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा आहे बघा. ऑप्टिंग आउट पर्याय सादर केलेल्या उमेदवाराचा विदा म्हणजेच डेटा लक्षात घेऊन संवर्गनिहाय पसंती क्रमानुसार अंतिम शिफारस यादी म्हणजेच फायनल रेकमेंडेशन लिस्ट तयार करण्यात येईल. म्हणजे ऑप्टिंग आउट एमपीएससी सारखं याच्यामध्ये ऑप्टिंग आउट ही होणार आहे. त्यानंतर निवड पद्धतीमध्ये आपल्याला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे ते नंतर असतं, ते आपल्याला माहितीच आहे. तर यामध्ये नॉर्मलायझेशन म्हणजेच गुणांची यादी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, ज्यामध्ये नॉर्मलायझेशन पण होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती. लवकरात लवकर फॉर्म भरा. 13 जून ही लास्ट डेट असणार आहे. थँक्यू.